तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचा समारोप। या परिषदेचं यजमानपद भूषवताना पंतप्रधानांकडून ग्लोबल साऊथ देशांच्या एकजुटीचं महत्त्व अधोरेखित। दहशतवाद, कट्टरवाद यासारख्या समस्यांबरोबरच इतर समस्यांशी लढण्यासाठी ग्लोबल साऊथ देशांनी परस्परांना बळ देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। ग्लोबल साऊथ देशांना भेडसावणाऱ्या समस्या विचारात घेऊन या देशांना मदत करण्यासाठी ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट या विशेष मदत निधीची पंतप्रधानांकडून घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात पश्चिम आशियातल्या स्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा। गाझापट्टीमध्ये युद्धबंदीच्या नव्या अटी हमासनं फेटाळल्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन आज इस्रायलला भेट देणार। ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प आणि पुण्यातील मेट्रो रेल्वे विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। शाश्वत वाहतूक साधनासह रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यात होणार सहाय्य। ठाणे रिंग मेट्रो रेल्वे मार्ग 22 स्थानकांसह ठाणे पश्चिमेकडील महत्त्वाची ठिकाणं जोडणार, तर पुणे मेट्रोचा स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गाचा होणार विस्तार। ठाण्यातील इंटिग्रल रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास गतिमान होईल असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार। कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आपत्कालीन सेवा वगळता भारतीय वैद्यकीय संघटनेचा 24 तास देशव्यापी संप सुरू। देशभरात डॉक्टरांची रुग्णालयाबाहेर निदर्शनं। आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी 84 खेळाडूंचं भारताचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक पॅरिसला रवाना। 12 स्पर्धांमध्ये भारताचे 84 खेळाडू घेणार सहभाग। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपायन आपलं स्वागत करते।